बुद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने आयोजित 2 दिवसीय धम्म परिषद आणि वधूवर परिचय मेळावा तथा प्रबोधनाचं गुरुवारी थाटात उद्घाटन पार पडलं। यावेळी भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी समितीचे अध्यक्ष बुद्धप्रकाश वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली। या वधूवर परिचय मेळाव्यात 9 वधूवर तर 25 वधूंनी आपला परिचय दिला। बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, संविधान वाचवण्यासाठी एकोप्याने काम करावे असं प्रतिपादन शेषराव सहारे यांनी केलं। तर प्रवीण खोब्रागडे यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन करून समाजात एक महत्त्वाचा संदेश दिला जातो, त्यामुळे अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय। माझं योगदान किती आणि माझं जीवन घडवण्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान किती हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेबांचं माझ्या जीवनातील महत्त्व मी समजलं पाहिजे आणि जर हे महत्त्व मला समजलं तर आपसुकच आपले जी पाय आहेत ना ते विहाराकडे वळतील आणि जेव्हा आम्ही विहाराकडे जाऊ तेव्हाच आम्ही या समाजाला एक सूत्रामध्ये बांधू। हा धम्मच असं क्षेत्र आहे की ज्यामुळे आम्ही हा समाज एकजूट करू शकतो आणि म्हणून पहिलं तर आम्हाला धम्माचा परिचय होणं गरजेचं आहे। अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, मग मी आलो त्या वेळेला तुम्हाला सांगितलं की नाही हे अशीच वंदना म्हणावं लागतं। त्या वंदनेतील त्या पाली शब्दाचा अर्थ कळो की न कळो जे एकदा सुरू झाली की ती पुढे थांबल्या जात नाही। दिवसीय धम्म परिषद बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने आपण संपन्न करत आहोत। आज 25 जानेवारीला आपल्या बुद्धिस्ट समन्वय समितीच्या प्रांगणातून मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दीक्षाभूमीवरून आपल्या कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला वधूवर परिचय मेळावा आहे। त्यानंतर या 3 वाजता धम्म प्रबोधन आहे। त्या प्रबोधनामध्ये विषय ठेवलेले आहेत, संविधान लोप पावण्याच्या मार्गावर उपाय आणि आरक्षणाविषयी समज व गैरसमज याबाबत आपले मार्गदर्शन करणार आहेत। तरी सर्व आणि संध्याकाळी साहेबराव हेरेकर यांचा बुद्ध विमुक्तीचा कार्यक्रम आहे। अशा पद्धतीचा आजचा हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे। तरी सर्व जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा